राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा। पुतळा दुर्घटनेनंतर पाहणीवेळी ठाकरे गट राणे समर्थक भिडले। 2 तासांनंतर तणाव निवळला। दुर्घटना पाहणीवरून दोन्हीकडच्या लोकांमध्ये वादावादी। महाराजांचा पुतळा पडलेला असताना ती काय पाहण्याची गोष्ट आहे का? स्वतः पाहणीसाठी गेलेल्या नारायण राणेंचाच विरोधकांना सवाल। एकेकाला घरातून खेचून रात्रीतूनच मारून टाकीन। पोलिसांसमोरच भाजपच्या नारायण राणेंची महाविकास आघाडीच्या आंदोलकांना धमकी। अंगावर येण्यावरून आरोप प्रत्यारोप। सरकारनं मोठा भ्रष्टाचार केल्यानं पुतळा कोसळला। भ्रष्टाचार कुठे करावा हे देखील आता तारतम्य उरलं नाही। शरद पवार आक्रमक तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड किळसवाणा प्रकार सुरू आहे। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। 1 सप्टेंबरपासून सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन। पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची घोषणा। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक। शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणं हेच लक्ष्य। पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला। नारायण राणेंचा दावा। तर स्वतःच्या वडिलांचा पुतळा देखील सरकारी खर्चातून बनवला। राणेंचा ठाकरेंवर पलटवार। शिवरायांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला। आता हे सरकार गाडेपर्यंत आपल्याला लढायचं आहे। महाराष्ट्र झुकणार नाही हे दिल्लीला सांगायचं आहे। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। पुतळा कोसळला याची पूर्ण जबाबदारी बांधकाम विभाग आणि सरकारची। लोकशाहीऐवजी यांना झुंडशाही आणायची आहे। किल्ल्यावरील राड्यानंतर जयंत पाटील आक्रमक। लातूरमध्ये जनसन्मान यात्रेत अजित पवारांच्या स्वागतावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। रॅली दरम्यान मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले। शिल्पकार जयदीप आपटेनंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटील देखील फरार। कालपासून आपटेचा मोबाईल देखील नॉट रिचेबल। चेतन पाटलांच्याही कोल्हापुरातील घराला कुलूप। शिवरायांच्या पुतळ्याच्या बांधकामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार। मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं कनेक्शन असल्याचं समोर येत आहे। न्यायमूर्तींच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन करा, संजय राऊतांची मागणी। मालवणमधील शिवरायांचा पुतळा शास्त्रोक्त पद्धतीनं बसवला नव्हता। 12 डिसेंबरला मोदींना पत्र दिलं होतं, संभाजीराजेंची माहिती। फडणवीस खरे शिवभक्त असल्यास केसरकरांना जोड्यानं मारतील। केसरकर म्हणजे औरंगजेबाची औलाद असल्याची राऊतांची टीका। पुतळा शिवरायांच्याच इच्छेनं पडल्याचं केसरकरांचं वक्तव्य। मुलींच्या विरोधातील अपराध मान्य नाही, मी निराश आणि भयभीत। कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येनंतर राष्ट्रपती यांचं मोठं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या अंतर्गत सर्व्हेनुसार काँग्रेसला 85, पवार गटाला 55 ते 60 जागा आणि ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळणार। तर शिंदेंना 33, दादा गटाला 18 आणि भाजपला 55 जागा मिळण्याचा अंदाज, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं मिशन 125, भाजपकडून 50 जागांवर विजय निश्चित असल्याचं अधोरेखित। 75 जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार, सूत्रांची माहिती। शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण राज्य सरकारनं गांभीर्यानं हाताळायला हवं। काही राज्यमंत्र्यांच्या हास्यास्पद वक्तव्यामुळे भाजपातील केंद्रीय नेते नाराज, सूत्रांची माहिती। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवे चेहरे उतरवा, आरएसएसचा भाजपकडे आग्रह। सध्याचे नेते आणि इतर नेते देखील विधानसभा प्रचारात उतरवण्याची संघाची सूचना, सूत्रांची माहिती। पुण्यातील जमिनीच्या बदल्यामध्ये पैसे देताय की जमीन हँडओव्हर करताय, स्पष्टपणे सांगा, अन्यथा आम्ही लाडकी बहीण योजना बंद करायची का? सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा सरकारला झापलं। उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस। वडोदरा रेल्वे स्टेशन बाहेर 4 ते 5 फूट पाणी। आज दिल्लीसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडला देखील मुसळधार पावसाचा इशारा।